उद्योग मंत्री उदय सामंत ने बताया कि वे 23 तारीख को मुख्यमंत्री के साथ जरांगे की मांगों पर चर्चा करेंगे। उदय सामंत और सांसद संदीपन भुमरे ने आज मनोज जरांगे पाटिल से अचानक मुलाकात की। सामंत ने पैठन फाटा स्थित छत्रपति भवन में जरांगे से चर्चा की। पिछले 2 वर्षों से मनोज जरांगे पाटिल मराठा आरक्षण के लिए आंदोलन करते रहे हैं। पिछली बार किए गए आंदोलन के दौरान सरकार ने उन्हें आश्वासन दिया था। अब उस आश्वासन का समय खत्म होने जा रहा है। इससे पहले सामंत ने जरांगे से चर्चा की। इस मौके पर सामंत ने कहा कि वे 23 तारीख को मुंबई में मुख्यमंत्री से मिलेंगे और जरांगे की मांगों पर चर्चा करेंगे। इसी बीच जरांगे ने वैध रिकॉर्ड होने के बावजूद प्रमाण पत्र न देने वालों के निलंबन की मांग की है। सर काय तुमच्या चर्चा झाली अचानक येऊन तुम्ही जरांगे पाटलांची या ठिकाणी भेट घेतली? नाही, खरं आहे, मी अचानकच आलो. मी बीडच्या दौऱ्यावर होतो. बीडला आमच्या विभागाची उद्योग परिषद होती आणि खासदार संदीपान भुमरे साहेब देखील माझ्यासोबत होते. आम्ही दोघांनी चौकशी केल्यानंतर कळलं की सन्माननीय मनोजजी छत्रपती भवनला आहेत आणि मला असं वाटतं की काही राजकारणाच्या पलीकडेचे देखील संबंध असतात आणि त्या मैत्रीत्वाच्या भावनेपोटीच मी त्यांना भेटायला आलो. इथं आल्यानंतर मैत्रीपूर्वक जरी भेट असली तरी त्यांनी त्यांच्या मागण्या मला सांगितलेल्या आहेत आणि 23 तारखेला मी असेन, भुमरे मामा असतील, आमचे राजेंद्रजी असतील, आम्ही मुख्यमंत्री महोदयांशी बोलणार आहोत, आम्ही एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणार आहोत आणि उपोषण सोडवताना ज्या काही शासनानं काही गोष्टी सांगितलेल्या होत्या त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत. एवढेच विषय झाला. कुठेही बंद खोलीमध्ये चर्चा झाली नाही. जाहीरपणानं आम्ही बोललो आणि आता आम्ही तिघेही तुमच्यासमोर जाहीरपणानं बोलतोय. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेल्या बाबींचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत. एवढीच चर्चा झाली. मराठा आरक्षण ही मागणी त्यांची प्रमुख मागणी राज्यात सरकार मी सांगितलं ना, मी या आंदोलनामध्ये पहिल्यापासून आहे, मनोजींच्या संपर्कात आहे. मला असं वाटतं की त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या सरकारच्या नोंदणीमध्ये आहेत. त्याच्यामुळे पुन्हा एकदा सांगण्याची काही आवश्यकता नाही. त्या संदर्भात 23 तारखेला आम्ही भेट घेणार. शिंदे समितीची नेमणूक केली, या सगळ्या मागण्या, या सगळ्या मागण्या मी तेच सांगतो. मी सगळ्या मागण्या सांगितल्या. 4 मागण्या ज्या आहेत त्याची नोंद आमच्याकडे आहे. ती मनोजींबरोबर चर्चा झालेली आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत. किती दिवसांमध्ये सांगितलं ना, 23 तारखेला खासदार संदीपान भुमरे साहेब मुंबईमध्ये आहेत. मी, संदीपान भुमरे साहेब आणि आलेले आमचे सर्व सहकारी 23 तारखेला आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार. सगळ्यात प्रथम अगोदर ते छत्रपती भवनला सदिच्छा शुभेच्छापर भेट द्यायसाठी आले होते. त्याबद्दल सामंत साहेबाचं, भुमरे मामाचं खूप खूप मनापासून अगोदर आभार मानतो. आले, पण आल्यावर त्याच्यानंतर माझं जे कार्य समाजासाठी उभं आहे ते मी अगोदर बोलणार. त्यामुळे ते जाता जाता त्यांना ती विनंती केली की गॅझेटियर 3ही लागू करू म्हणले होते तात्काळ. फडणवीस साहेबांनी त्यांचे प्रतिनिधी 30 जानेवारीला अंतर्वलीत पाठवून उपोषण सोडायला लावलं आणि केसेस पण पूर्ण मागं घेऊ हेही सांगितलं. त्यांनी शिंदे समिती काम करल असंही सांगितलं होतं. माझ्या मतानं शिंदे समिती काम करत नाही. काही अधिकारी महाराष्ट्रातले नोंदी सापडलेल्या असूनही देत नाहीत. काही अधिकारी नोंदीचं रेकॉर्ड शोधत नाहीये. हे 3 गंभीर प्रश्न आहेत. 4था प्रश्न याच्यात असा आहे की नोंदी निघाल्याच्या नंतर कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही. विनाकारण वेटीस धरायचं. काही जातीय वादाने भरभटलेले काही अधिकारी आहेत. काही मनानच म्हणतायत की चला लेकराचं कल्याण होतंय म्हणून देत आहे. व्हॅलिडिटी पण देत नाहीये आणि ती मात्र तक्रार त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याकडे त्यांना महाराष्ट्रातले जेवढे अधिकारी आमचे लोक सांगतील आता की हे जाणून बुजून मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधायला, प्रमाणपत्र द्यायला टाळाटाळ करतात, यांच्या नावं देऊन त्यांना निलंबित करण्यासाठी आता आम्ही मागणी लावून धरणार आहे. ती सुद्धा हेही सांगितलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दलही त्यांना सांगितलं. आता 30 एप्रिलला त्यांची मुदत पूर्ण होती तरी हालचाल नाही. मग तुम्ही मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊन मराठ्यांचा जो संयम आहे हे सुटू देऊ नका. हे मात्र मी सामंत मंत्री महोदय सामंत साहेबाजवळ निरोप 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसाठी दिलेला आहे. कारण आमचे सुद्धा काही संयमाची परिसीमा आहे, काही मर्यादा आहेत राव त्याला सुद्धा. आज पावणे 2 वर्षे उलटून गेलेत आम्ही आंदोलन करतोय. किती संयम असायला पाहिजे आमच्याला. शेवटी आता ऍडमिशन येणार आहे जूनमध्ये. तुम्ही जर गॅझेटेर लागू नाही केले, भरत्या होणार आहेत, त्याच्यात आमच्या कामाला नाही आलं तर मग मात्र आमचा संयम सुटला तर त्याला कारणीभूत आणि जबाबदार मुख्यमंत्री फडणवीस साहेब असणार. त्यांनी काय आश्वासन दिलं? तर त्यांनी सांगितलं की आम्ही 23 तारखेला मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि 2 उपमुख्यमंत्री साहेबांकडे जातो. कारण त्यांच्या गांभीर्य लक्षात येत आहे. कारण ते पहिल्यापासून ही जी आमचं आंदोलन सुरू आहे पहिल्यापासून शंभूराजे साहेब असतील, देसाई साहेब असतील, सामंत साहेब असतील, हे पहिल्यापासून हे बघतायत. भुमरे मामा असतील,
आता नवीन नवीन समाजाचं काम सांगितल्याबरोबर हे 3-4 मंत्री महोदय कायम करतायत. शेलार साहेब असतील, शेलार साहेब, मोहोळ साहेब असतील. हे समाजाचं काम सांगितलं गरिबाचं की लगेच करतायत. मला वाटतं तसंच मुख्यमंत्री साहेबांनी करायला काय हरकत आहे? गॅजेटेर देऊन गोरगरिबांचं कल्याण करायला हरकत काय? शेवटी पण मी संयम सांगितला. संयमाला काही मर्यादा असतात. आता आमचाही संयम सुटू शकतो, नाविलाज. जर आम्हाला वेळ पडली, काही होऊ शकतं. मुंबईत यायची वेळ आली तर तेही होऊ शकतं. राज्यव्यापी आंदोलन करायचं म्हणलं बैठक घेऊन तेही होऊ शकतं. काहीही होऊ शकतं. पण ते आता 30 तारखेच्या नंतर आता सामंत साहेबांवरती त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांवरती पुन्हा एकदा विश्वास ठेवू. ते आमच्या गोरगरिबांचे सगळे प्रश्न सोडवतील. म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की 3ही गॅजेटर हैदराबाद गॅजेटसह सगळ्या केसेस शिंदे समिती काम सुरू तिने कृतीत केलं पाहिजे अधिकृतपणानं. ते व्हॅलिडिटी देणं ताबडतोब सुरू केलं पाहिजे. अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांना अशा आदेश दिले पाहिजे, कोणबी नोंद सापडली की लगेच देऊन टाक प्रमाणपत्र. त्यांना व्हॅलिडिटी पाहिजे का लगेच देऊन टाक, हे आदेश काढले पाहिजे. हे आमच्या मागण्या आहेत. तुम्ही का रोखता? 6-6 महिने, 3-3 महिने, 2-2 महिने पोरांचे वाटोळ होते ना. ते हे जे मूळ मागण्या आहेत ना, जे अधिकारी टाळाटाळ करते त्यांना निलंबित फडणवीस साहेबांनी केलं पाहिजे. आता वाट बघू आम्ही 30 तारखेपर्यंत. नाही केलं तर शेवटी मर्यादा आहेत आम्हाला सुद्धा. संयम किती धरावा हे मात्र फडणवीस साहेबाला सांगतो. फडणवीस साहेब, आम्ही संयम किती धरावा, समाजाने तरी संयम किती धरायचा. आमच्या पोरांचं जर वाटोळच होणार असलं तर आम्ही संयम आमचा ढळला तर तुमच्यामुळे ढळला जबाबदार तुम्ही.